राजकारण कुणाला चुकत नाही आणि कर्तव्य तर अजिबातच चुकत नाही। या निमित्तानं ज्या वेळेला अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार आटपले त्यानंतर लगोलग मागणी उठली की सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व द्यायला हवं आणि पर्यायाने त्यांना उपमुख्यमंत्री पण करायला हवं। राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी ही मागणी एका पाठोपाठ एक सुरू केली। मग ते बारामतीतले असतील ते तर स्थानिक होते, त्यांनी सरळ सांगितलं का आत्ता आम्हाला सुनेत्रा वहिनींशिवाय पर्याय नाही। पक्ष उभा राहण्यासाठी दादाचा चेहऱ्याबरोबर वहिनींचा चेहरा जोडून त्या ठिकाणी दादा आहेत अशाच पद्धतीनं दादांची सर येईल नाही येणार हा भाग नंतरचा आहे, पण वहिनींच्या रूपानं कुठंतरी ते एक सांत्वन होईल किंवा त्याला उभारी मिळेल अशा पद्धतीची एक भावना प्रकट केली जात होती। जेव्हा केव्हा बैठक होईल तेव्हा बैठकीमध्ये एक मुखाने एकच मागणी होणार आहे, ते म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं, यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी, यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्रा वहिनीकडे सुपूर्द कराव्या अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला करणार आहोत।